गोविंदार्थ धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। जयाची महाघोर कर्मे निमाली खरी ज्ञान दृष्टी जया प्राप्त झाली। हिताचाच जो मार्ग दावी जगाला सदा भक्ती भावे नमो त्या जिनाला। दर्शन पाठाच्या आधारे आपण खऱ्या देवाचे स्वरूप काय आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ, खरा लाभ आम्हाला कसा मिळेल याच्या संदर्भात आपण विचार करत आहोत। काल जी आपण चर्चा केली होती, सर्वात अगोदर आपण ही चर्चा केली की आम्ही गृहस्थ आहोत, श्रावक आहोत आणि श्रावकांचे 6 कर्तव्य सांगितलेले आहेत आणि ज्यांना 6 आवश्यक म्हटलेलं आहे। जेव्हा हे आवश्यक आहे तर अवश्य करण्यायोग्य आहे आणि त्या 6 आवश्यकामध्ये सर्वप्रथम आवश्यक आहे देवपूजा। पूजेचा अर्थ दर्शन ही सामील होतं त्याच्यामध्ये, म्हणून देव दर्शन। नावाने सुद्धा जैन म्हटला जाणारा त्याला जरूर नित्य देव दर्शन केलंच पाहिजे। त्यानंतर देव दर्शन करत असताना देवांचे स्वरूप समजून घेणं आपल्याला फार आवश्यक आहे। देवांचे स्वरूप न समजता जर आपण दर्शन करत राहिलो तर त्याचा वास्तविक फायदा, लाभ आपल्याला विशेष मिळणार नाही। म्हणून देवाचे स्वरूप समजून घेण्याची काय आवश्यकता आहे याच्या संबंधी आपण विचार केलेला होता। सर्वात अगोदर कोणतीही क्रिया करायची असेल तर समजून केली पाहिजे। न समजता जर केली तर त्यातून फायदा होण्याच्या उलट कधी कधी नुकसानही होऊ शकतं। म्हणून देव दर्शन करण्यामध्ये देवांचं स्वरूप समजलं नाही आणि असंच दर्शन करत राहिलं तर कधी कधी कुठेही दर्शन केलं जाऊ शकतं। मी जिथं आहे त्या मंदिरामध्ये जी भगवंतांची वेदी आहे त्या भगवंताच्या वेदीला, बिलकुल वेदीला लागून म्हणजे भगवान विराजमान आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला जी 2 खांब आहेत त्या दोन्ही खांबावरती इंद्र बनवलेले आहेत। दोन्ही बाजूला इंद्र उभे केलेले आहेत। एक थोडेसे मंद बुद्धी आहेत आणि ते रोज सकाळी फार लवकर दर्शनासाठी येतात आणि आल्यानंतर त्यांना मी अनेक वेळा पाहिलं तर ते दर्शन करत असताना जे दोन्ही बाजूला इंद्र आहेत त्यांच्या चरणाला स्पर्श करून ते नमस्कार करतात। आता त्यांना तसं ते थोडे मंद बुद्धी आहेत त्यामुळे त्यांना समजावून सांगितलं तरी लक्षात येणार नाही कदाचित, परंतु जसे ते त्या इंद्राला का दर्शन करत आहेत की त्यांना खरे देव कोणते आहेत, ते पुढे वेदीवरती विराजमान ते आहेत की बाहेर हे जे इंद्र लावलेले आहेत ते देव आहेत याच्याविषयी त्यांना निर्णय नाही। स्वरूपाचा निर्णय नसल्यामुळे त्यांनाही दर्शन करतात। आज साम्यवादी लोक पुष्कळ आहेत। सगळीकडे समता असायला पाहिजे, परस्परात कुठेही विरोध असायला नको, त्यामुळे सगळेच समान आहेत आणि सगळे समान असल्यामुळे सगळे देव बरोबर आहेत, सगळेच बरोबर आहेत। अरे सगळेच बरोबर आहेत तर तुम्हाला भाजीपाला घ्यायचा असेल तर तुम्ही कपड्याच्या दुकानात जात नाही आणि कपडे घ्यायचे असतील तर भाजीपाल्याच्या दुकानात जात नाही। काय पाहिजे आपल्याला त्याला अनुसरण आपण नक्की करत असतो ना। म्हणून सर्वच एकच आहेत, एकाच प्रकारचे आहेत ही मान्यता बरोबर नाही। म्हणून स्वरूप समजून घेणं फार आवश्यक आहे। दुसरा, देवशास्त्र गुरु हे धर्माचे आधार आहेत। हा हे पीपीटी घ्या परत, आपण एक वेळ रिपीट करत आहोत। अहो देवशास्त्र गुरु हे धर्माचे आधार आहेत। यांच्याविषयी शिथिलता बाळगली तर अन्य धर्म, इतर धर्म कसा होणार, म्हणजे बाकीचे धर्म सुद्धा व्यर्थ जाणार आहेत, निरर्थक जाणार आहेत। म्हणून देवशास्त्र गुरु तिघांचा निर्णय आपल्याला आवश्यक आहे।
तिसरी गोष्ट सांगितली होती ग्रहित मिथ्यात्व, जे कुगुरु कुदेव कुधर्म सेव, सेवे चिर दर्शन मोह एव. छडालाकार म्हणतात, जे कुदेव कुगुरु आणि कुधर्माची सेवा करतात, त्यांना पूजतात, त्यांना भजतात, ते सेवे चिर दर्शन मोह एव. दर्शन मोह, अनादी काळापासून जो मिथ्यात्व आपल्या चालत आलेला आहे, त्या मिथ्यात्वाचंच ते पोषण करतात. आणि हे नवीन ग्रहण केलेलं असल्यामुळे ग्रहित मिथ्यात्व म्हटलं जातं. या भावामध्ये येऊन आपण या देवी देवतांना मानत असतोच. खऱ्या देवाला न समजल्यामुळे त्यांना म्हटलं ग्रहित मिथ्यात्वाचा नाश. जर आपण खरं समजून घेतलं तर ग्रहित मिथ्यात्व आपलं दूर होऊन सम्यक्त्व प्राप्ती होऊ शकते. आणि चौथा वास्तविक लाभ, ज्याच्या करिता आपण वास्तविक दर्शन करत असतो, आम्हाला स्वतःलाही भगवान व्हायचं आहे, म्हणून देव बनायचं आहे. म्हणून जसं बनायचं आहे तसं स्वरूप आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून अगोदर देवांचं स्वरूप आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पहिला श्लोक आपण घेतला, त्याच्याच विषयी थोडी आणखीन चर्चा करायची आहे. या पहिला श्लोक पुन्हा आत्ताचा मी म्हणूनही घेतला 2 लोकांच्याकडून, आणि हे तर सहज सरळ आहे, त्यामुळं सर्वांना प्रसिद्ध ही आहे. यामध्ये 2 शब्दांची विशेष चर्चा आपण केलेली होती. दर्शनम देव देवस्य. दर्शनम म्हणजे दर्शनचा अर्थ पाहणेही होतो, दर्शनोपयोगही होतो, ज्ञानोपयोग, दर्शनोपयोग, आणि दर्शन श्रद्धानाच्या अर्थामध्येही येत असतं. दर्शनोपयोगाची इथं मुख्यता नाही, फक्त दर्शन म्हणजे पाहणे आणि श्रद्धा, ही दोन्ही अर्थ ते अपेक्षित आहेत. आपण जाऊन भगवंताचं दर्शन घेत असतो, त्यांच्या रूपाला पाहत असतो. पुढे चर्चा पुढच्या श्लोकांमध्ये येणारच आहे. वीतराग मुखम दृष्ट्वा, वीतराग भगवंताचं मुख पाहून, त्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. त्यामुळे दर्शन पाहणे हा अर्थ आहे, आणि दुसरा श्रद्धान हाही अर्थ आहे. त्यांच्या प्रती श्रद्धा असणे तर आहेच, आणि त्यांच्या स्वरूपाचं खरं निर्णय घेणे, हे सर्व या ठिकाणी, हे दोन्ही अर्थ या ठिकाणी आवश्यक आहेत. दुसरा देव देवस्य. वास्तविकेश्वर आपल्याला विचारायला पाहिजे होते, काल शिकवलेलं होतं, पण मीच रिपीट करत आहे, उद्या विचारेन जरूर आपल्याला. देव देवस्य, 2 वेळा देवदेव शब्दाचा प्रयोग का केला? कारण इथं देवादी देव म्हणायचं आहे. तर या संबंधी देव म्हणजे देवगतीचे देव असतात. यामध्ये भूत प्रेत व्यंतर हे सर्व येतात. पुष्कळ लोक म्हणतात यांना भूत लागलं, यांच्या मागे व्यंतर लागलेला आहे, हा पिशाच आहे, इकडे तिकडे. हे सर्व वास्तविक देवगतीचे देव आहेत. भवनवासी, व्यंतरवासी हे सर्व देव आहेत, वास्तविक देवगतीचेच देव आहेत. कुदेव, रागी देशी देवी देवता आहेत, त्यांना कुदेव म्हटलं जातं. अदेव, जे आम्ही तिजोरी पुसतो, सर्व व्यापारी दुकान उघडल्याबरोबर, दुकान उघडत असताना अगोदरच काय म्हणतात त्याला, उंबरठा दुकानाचा आत प्रवेश करत असताना त्यालाच अगोदर नमस्कार करतात. थोडस जर आपण सूक्ष्मतेमध्ये गेलं ना, तर ते आपल्यालाही विचारू शकतात की आम्ही मंदिर दुकानी प्रवेश करत असताना उंबरठ्याला नमस्कार करतो. तुम्ही सुद्धा मंदिरात जात असताना उंबरठ्याला नमस्कार करता ना. मंदिरात आम्ही प्रवेश करतो तर मंदिराच्या उंबरठ्यालाही प्रवेश आपण नमस्कार करत असतो. पुष्कळ करतात, पुष्कळ करत नाहीत. जर मंदिरात प्रवेश करत असताना उंबरठ्याला प्रवेश करू शकता, तो उंबरठा पण जाडाच आहे ना, आणि दुकानातल्या उंबरठ्याला स्पर्श केला तर काय फरक आहे? ज्या मंदिराच्या उंबरठ्याला आम्ही स्पर्श करत आहोत त्या मंदिरामध्ये वीतरागी जिनेंद्र भगवान विराजमान आहेत, त्यामुळे त्याला जिन मंदिर म्हटलं जातं. नवदेवता म्हटल्या जातात. नवदेवता, त्या नवदेवतांमध्ये पंचपरमेष्ठी, आणि पंचपरमेष्ठीच्या बरोबर जिन मंदिर, जिन प्रतिमा, जिनेंद्र भगवानची मूर्ती, जिन धर्म आणि जिन वाणी शास्त्र, हे 4 जोडले तर 5 परमेष्ठी, आणि या 4 मिळून 9 देवता होत असतात. तर त्याच्यामध्ये एक जिन मंदिर, जिन चैत्यालय
हे सुद्धा एक आपल्या 9 देवतांमध्ये एक देवता आहे, त्यामुळे ते आपल्याला पूज्य आहे 9 देवताच्या मान्यतेप्रमाणे. अकृत्रिम चैत्यालयांची आपण पूजा करत असतो. अनेक विधान असे आहेत. 3 लोकमंडल विधान, 3 लोकमंडल विधानामध्ये तिन्ही लोकांमध्ये जितक्या कृत्रिम चैत्यालय आहेत त्यांची आपण पूजा करत असतो. त्याच्याशिवाय इंद्रध्वज मंडल विधान आहे. इंद्रध्वज मंडल विधानामध्ये सुद्धा ते जे 458 चैत्यालय मध्य लोकांमध्ये आहेत त्यांची पूजा केली. असं सर्व अकृत्रिम चैत्यालयाला सुद्धा पूज्य मानलेलं आहे, कारण त्यामध्ये वितरागी जिनेंद्र भगवान विराजमान आहेत. त्या निमित्तानं त्या अपेक्षेनं त्यांना पूज्य म्हटलेलं आहे. बाकी हे तर लोभाचं स्थान आहे, कषायाचं स्थान आहे, परिग्रहाचं स्थान आहे, पापाचं स्थान आहे. थोड्या अपेक्षेनं म्हटलं तर हिंसा, झूट, चोरी याचंही स्थान आहे. आरंभ होतच असतं, त्यामुळे हिंसाही होते. थोडंफार व्यापार धंद्यामध्ये चूक बोलावंच लागतं, म्हणून असत्याचे स्थान आहे. थोडीफार टॅक्स चोरी इकडे तिकडे होतच असते. म्हणजे हे पापाचं स्थान आहे आणि त्या पापाच्या स्थानाला आपण अशा प्रकारे पूज्य मानू शकत नाही. त्यामुळे अदेव म्हटलेलं आहे. 4 पदार्थांना जिथं पूज्य मानले जातात. आणि इथं देव देवस्य म्हटलेलं आहे, म्हणजे देवाधिदेव जिनेंद्र देव यांचंच दर्शन घेतलं जाईल. यांच्याशिवाय कुणीही पूज्य नाहीच. मी याच्यानंतर निष्कर्ष वाक्य घेतलेले आहेत. त्यामध्ये निष्कर्ष वाक्यामध्ये पहिलं वाक्यच घेतलेलं. अजून मला या श्लोकावरती विचार करायचा, तिथं नंतर पोहोचू आपण निष्कर्षावरती. पण त्या निष्कर्षामध्ये पहिला निष्कर्ष हाच निघाला पाहिजे आपल्याला की हे देवादी देवच पूज्य आहेत, त्याच्याशिवाय आणि दुसरे कोणीही आम्हाला पूज्य नाहीत. इतकं जर केलं तर आम्ही थोडं संसार मार्गापासून हटून मोक्ष मार्गाकडे, आत्म्याच्या अवनती खाली जाण्यापासून थोडस उन्नतीकडे आपण आलो असं म्हणता येईल. आणि जर खऱ्या देवाचं स्वरूपच समजलं नाही तर आपण आपल्या कल्याणाच्या मार्गावरती जाऊ शकत नाही. म्हणून जिनेंद्र देवच पूज्य आहेत, त्याच्याशिवाय आम्हाला कोणीही पूज्य नाहीत. पुष्कळ आपले असे गुरु विद्वान असे होऊन गेलेले आहेत, त्यांना दुसऱ्या देवी देवतांना नमस्कार करण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी मरण पत्करायला तयार झाले, पण त्या इतर देवी देवतांना दर्शन करायला झुकायला ते तयार झाले नाहीत. इतकी दृढता आपल्या देवांच्या प्रती आली पाहिजे, तरच हे स्वरूप समजून घेण्याची वास्तविकता आपल्याला वास्तविक फळ आहे. या श्लोक घ्या थोडासा पुन्हा एक वेळ. श्लोक घ्या पीडीएफ वरती समोर. निष्कर्ष नंतर पहा, ते पहा. याच्यामध्ये मला एक विशेष अर्थ हा घ्यायचा आहे. इथं म्हटलेलं आहे दर्शनम देवदेवस्य, देवादी देवांचे दर्शन, जिन देवाचे दर्शन 3 कार्य करते. करीते पापांचा नाश, स्वर्गाची असे पायरी, देते मोक्षास. जर कार्य वेगळं आहे तर कारणही वेगळं असायलाच पाहिजे, असतंच. कार्य वेगळं असेल तर कारण पण वेगळं असतं. कधी कधी असंही असू शकतं की एकाच कारणाने अनेक कार्य होऊ शकतात. सूर्य उदित झाला तर प्रताप आणि प्रकाश, तापही येतो आणि प्रकाशही येतो, ऊनही येतं आणि उजेडही येत असतं त्याच्याबरोबर, असंही होत असतं. पण मुख्य रूपानं कारणानुसार्यानी कार्यानी शास्त्रीय वाक्य आहे. कारणाला अनुसरूनच कार्य होत असतं, म्हणजे कार्य तसंच होत असतं जसं कारण असतं. आपल्याला जर गोड करायचं असेल पदार्थ तर साखर टाकावी लागेल, आणि जर आपल्याला तिखट पदार्थ करायचे असतील तर तिखट मिरची टाकावी लागेल. तिखटाचं कारण मिरची आहे, गोडीचं कारण साखर आहे. साखरेनं गोडी येते, मिरचीने तिखापणा तिखटपणा येत असतो, मिठाने खारापणा. म्हणजे हे सर्व जे कारण असतील, कार्य असेल, कारण असेल, तसं कार्य आणि कार्य वेगळं आहे तर कारणही वेगळं असलं पाहिजे. या ठिकाणी मी कशासाठी म्हणत आहे, 3 कार्य आहेत.
पापनाशनम, स्वर्ग सोपानम आणि मोक्ष साधन. जर असं म्हटलं जात आहे तर या ठिकाणी तिन्ही ठिकाणी दर्शन म्हटलेलं आहे, दर्शनम. परंतु दर्शनामध्ये काही ना काही अंतर असलं पाहिजे. त्याच्याशिवाय कार्यामध्ये हे तीन प्रकारचे अंतर पडू शकत नाहीत. काय अंतर आहे याच्यामध्ये? याच्यासाठी मी एक शेवटी तीन प्रकारचे दर्शन घेतलेलं आहे. तीन प्रकारचे दर्शन, हे शेवटची पीपीटी घ्या. आपण जे दर्शन करत असतो तीन प्रकारचे दर्शन असतात. चाक्षुष दर्शन, मानस दर्शन आणि अंतस दर्शन, हे तीन प्रकारचे दर्शन असतात. या दर्शनाचे तीन प्रकार सांगण्याच्या अगोदर थोडासा विचार मला मध्ये आला की दर्शन कसं केलं पाहिजे, दर्शनाची विधी. आता हे लहान मुलांना शिकवण्याची गोष्ट आहे, पण त्यामध्ये काय काय लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्याविषयी विशेष लक्ष द्यायचं आहे. तिकडे मला लक्ष आकर्षित करायचं आहे आपलं. लहान मुलांच्या बालबोध पाठमालेमध्ये हे लिहिलेलं आहे. आता कोणी लहान मुलं दिसत नाहीत म्हणून मी विचारत नाही, मी तर तुम्हाला विचारल्यानंतर कसे सांगायला लक्षात येत नाही. पण मीच एक संक्षेपामध्ये सांगतो, काही राहिलं तर जरूर तुम्ही सांगा. घंटी वाजवणे वगैरे सामान्य गोष्टी आहेत, त्या राहिल्या तर राहू द्यात काही. सर्वात अगोदर मंदिरामध्ये जात असताना, जाऊन म्हणजे मंदिराकडे जात असताना गेल्यानंतर जर आपण पादत्राणे घालून गेलो असेल, चप्पल वगैरे, तसे आमच्या गावामध्ये तर पद्धत होती की घरातून मंदिरासाठी जर निघालेलो आहोत तर अनवाणी काय म्हणायचं ना, पायात काही न घालताच जात होतो. जर धोतर उपरण नेसून, सोहळं नेसून जर जात आहे तर प्रश्नच नाही. पण एक सामान्य दर्शनासाठी जात असताना कोणी जर चप्पल वगैरे घालून गेलेले असतील तर बाहेर चप्पल काढावे लागतील. काढल्यानंतर पाणी आहे, पाण्यानं आपले हात पाय स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मंदिरात प्रवेश केला पाहिजे. आपण पादत्राणे बाहेर काढली, पायाला काही धूळ लागली असेल, अशुद्धता अस्वच्छता असेल म्हणून आम्ही पाण्याने पाय धुतले, एका प्रकारे शरीराची शुद्धी केली. पण फक्त शरीराच्या शुद्धीनेच मंदिरात प्रवेश करायचा नाही, मनाची शुद्धी मुख्य आहे. आता मंदिरात प्रवेश करत असताना मनाच्या शुद्धीसाठी काय म्हणत प्रवेश करायचा आहे? निस्सही निस्सही निस्सही, तीन वेळा निस्सही म्हणत म्हणत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. आणि निस्सही म्हणजे काय? निस्सही म्हणजे निषेध निषेध निषेध. कशाचा निषेध करत आहोत? सर्व सांसारिक कार्यांचा निषेध. मी सारे सांसारिक कार्य, सर्व पाप जे काही घरी आपण करत असतो ते सर्व आता बाहेर सोडायचे आहे. जे पादत्राणे घातले होते आणि पायाला धूळ काही अशुद्धता लागली होती, त्याला पाण्याने स्वच्छ केलं, शरीर स्वच्छ झालं. एक कपड्याने आंघोळ करून जातो आपण, आंघोळ करून धुतलेले कपडे घालून जातच असतो, तेवढी शुद्धता झालेलीच आहे. पण मनाची शुद्धता व्हावी म्हणून आम्ही एक मनामध्ये निर्णय करून आता सर्व सांसारिक कार्यांचा मला निषेध आहे. जोपर्यंत मी मंदिरात प्रवेश करत आहे, मंदिरात राहीन तोपर्यंत सर्व सांसारिक कार्यांचा निषेध, असं करून आम्ही मंदिरात प्रवेश करतो. आणि मंदिरात प्रवेश केल्याबरोबर समोर भगवंत विराजमान आहेत, त्यांच्या समोर जाऊन हात जोडतो आणि त्यांना नमस्कार करतो. हे जे नमस्कार आहे प्रथम, आणि त्या ठिकाणी जाऊन मग आपण नमोकार मंत्र म्हणतो, चत्तारी दंडक म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला जे स्तुती स्तोत्र पाठ आहे ते म्हणत असतो. आणि हे म्हणत असताना आपण 3 प्रदक्षिणा देतो, 3 वेळा प्रदक्षिणा देत असतो. उजव्या हाताने जाऊन असं उजव्या हातानेच आपण देत असतो, क्लॉकवाईज म्हटलं जाईल समजा त्याला. त्याच प्रकारे ही 3 वेळा आपण प्रदक्षिणा देत असतो. त्यात पुष्कळ गोष्टी आहेत, त्याला आपण नोंद करावी. आता याच्यामध्ये 3 दर्शन आलेले आहेत, पण कसे आले ते सांगतो. आणि याच्यानंतर काही आणखीन 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत मला.
सर्वात अगोदर आम्ही मंदिरात आल्यानंतर भगवंतांच्या मूर्तीला प्रतिमेला पाहतो. पाहण्याचं सुद्धा श्लोक येणारच आहे पुढे. वीतराग मुखम दृष्ट्वा. वीतराग भगवंताचं मुख पाहून आपल्याला काय मिळालं ती चर्चा करू पुढे आपण. हे जे आपण या चक्षुने, त्या डोळ्यांनी भगवंतांना जे पाहिलं, त्यांचं दर्शन केलं, हे प्रथम दर्शन आहे आणि याला म्हटलं जातं चाक्षुष दर्शन. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर पहा, जसं लहान मुलाला आईला पाहिल्याबरोबर किती आनंद येतो. लहान मुलगा आईची वाट पाहत असेल आणि आई मिळाली तर किती आनंदित होतो. शाळेमध्ये मुलांना सोडून येतात आणि जे शाळेमधून आणायला जातात मुलांना, ते दरवाजावरती उभे असतात आणि शाळेतून सुटल्यानंतर कशी पळत पळत मुलं येतात आपल्याकडे, आईकडे धाव घेतात. आई पाहिल्याबरोबर सगळे उभे आहेत, आपली आई अजून दिसली नाही आणि आपली आई दिसल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये किती हर्ष होतो. आणखीन पुष्कळ आहेत. आता पती पत्नी संबंधी म्हणणं तर योग्य वाटणार नाही. इतकं प्रेम आहे की नाही माहित नाही, कोणामध्ये आहे की नाही. परंतु कोणी दुकानदार बसलेला आहे आणि ग्राहक आला, किती प्रसन्नता होते. लाभ मिळणार, यांच्यातून काही लाभ मिळेल अशी भावना. अशाच प्रकारे भगवंतांना पाहून सुद्धा आपल्याला प्रसन्नता आली पाहिजे. इथं भगवंतांचा अभिषेक करत असताना एक छंद म्हटला जातो, जलाभिषेक पाठ आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर छंद येतात. पावन मेरे नयन भये तुम दरसते, पावन पाणी भये तुम चरणनि परसते, पावन मन भय गयो तिहारे ध्यान ते, पावन मेरे नयन भये तुम दरसते. आपल्या दर्शनाने माझं मन पवित्र झालं. अशी अशी प्रसन्नता हे भगवान आपल्याला पाहून. हे जे प्रथम आम्ही दर्शन करत आहोत डोळ्यांनी पाहून, याला म्हटलं जातं चाक्षुष दर्शन. हे चक्षुनी आम्ही दर्शन केलेलं आहे म्हणून याला म्हटलं जातं चाक्षुष दर्शन. दर्शन करणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपण पाहावं, तो दर्शन करत असताना असं दर्शन करतो, भगवंतांना पाहतो आणि नमोकार मंत्र चत्वारी दंड किंवा स्तुती स्तोत्र म्हणत म्हणत नियमानं पहा कुणालाही त्यांचे डोळे बंद होतात. दर्शन करणाऱ्यांचे आपण करतो, आपल्यालाही माहित आहे, आपण करत करत पाहिलं भगवंतांना, स्तुती म्हणत आहे आणि डोळे बंद होतात. आम्ही दर्शन करायला आलो ना. दर्शन करणे म्हणजे पाहणे. पहा ना भगवंतांना, दर्शन करा. डोळे का बंद करता? कोणी म्हटलं अरे काय करत आहात? की दर्शन करत आहे. डोळे का बंद केलेले आहेत? काय करता डोळे बंद करून? की दर्शन करत आहे. डोळे बंद करून कसं दर्शन करता? अरे दर्शन करत आहे ना. काय दर्शन करता डोळे बंद करून? तर वास्तविक डोळे बंद करून आपण त्यांच्या गुणांचं स्मरण करत आहोत. जे स्तुती स्तोत्र आपण म्हणत आहोत, त्या स्तुती स्तोत्राच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या गुणांचं आठवण करत आहे. आणि वास्तविक असं केलं तरच ती स्तुती भक्ती पूजा आहे. जर गुणांची आठवणच येत नसेल तर कसली स्तुती, कसली भक्ती, कसली पूजा? हे जे आपण करत असतो, त्यांच्या गुणांचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी महिमा आपल्या मनामध्ये येणं, हे मनानं होत आहे म्हणून याला म्हटलं जातं मानस दर्शन. या मनाच्या माध्यमातून त्यांच्या गुणांचं स्मरण करणं, याला म्हटलं जातं मानस दर्शन. आणि हे आपण डोळे बंद करूनही करत असतो, मनाने करत असतो म्हणून याला मानस दर्शन असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये चाक्षुष दर्शन, मानस दर्शन ही प्रक्रिया आपली चालत राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत आम्ही मंदिरात आहोत तोपर्यंत चालत राहते. अगोदर आम्ही दर्शन केलं, स्तुती स्तोत्र म्हणत आहोत, 3 प्रदक्षिणा देत आहोत. जर 3 प्रदक्षिणा झाल्या तर बसून म्हणत आहोत. जे जे काही करत आहोत याच्यामध्ये दोन्ही चालू आहेत. भगवंतांना पाहती आहे, त्यांच्या गुणांचं स्मरण करत आहे, डोळे बंद करत आहेत. हे चाक्षुष दर्शन, मानस दर्शन आपलं चाललेलं आहे. आता तिसऱ्या दर्शनापर्यंत पोहोचायचं आहे आणि तिसरं दर्शन आहे हे अंतस दर्शन. हे अंतस दर्शन काय आहे? आता पहा, पुन्हा मी त्या देवदर्शनाच्या विधीकडे येतो. जर बालबोध पाठ मला शिकली नसेल
तर आपण पुन्हा एक वेळ भागवत पाठमालाही शिकून घ्या. भागवत पाठमालेतले पाठ जे आहेत ते शिकून घ्या. त्याच्यामध्ये तिसरा किंवा चौथाच पाठ असेल देवदर्शनाचा. त्यामध्ये लिहिलं. त्याच्यानंतर आम्ही स्तुती केली, भक्ती केली, नमस्कार केला. त्याच्यानंतर जेव्हा स्तुती स्तोत्र आपलं पूर्ण होतं त्यानंतर कायोत्सर्ग पूर्वक 9 वेळा नमोकार मंत्राचं स्मरण आपण करत असतो. कायोत्सर्ग म्हटलं जातं. झाली ना देवदर्शनाची विधी पूर्ण झाली ना. त्या ठिकाणी जर अभिषेक झालेला असेल, गंधोदक असेल तर आपण गंधोदक घेतलेला आहे, झालं, संपलं ना. वास्तविक देवदर्शन अजून पूर्ण झालेलं नाही. का बरं झालेलं नाही? म्हणून म्हटलं की ते देवदर्शनाचा पाठ तुम्ही वाचला नसेल. त्या ठिकाणी लिहिलं याच्यानंतर जर मंदिरामध्ये शास्त्र सभा होत असेल, स्वाध्याय चालत असेल तर त्या ठिकाणी बसून शास्त्र ऐकलं पाहिजे. शास्त्र सभा पुष्कळ ठिकाणी सकाळच्या वेळेला चालत असतात. सकाळी चालत नसतील तर संध्याकाळी आपण दर्शनाला जात असतो त्यावेळेला. तर मंदिरात शास्त्र सभा चालत असेल तर त्या ठिकाणी शास्त्र सभेमध्ये बसून शास्त्र जन्मानी ऐकली पाहिजे. आणि जर शास्त्र सभा होत नसेल तर काय करायचं? तर स्वतः कोणतेही शास्त्र घेऊन स्वाध्याय केला पाहिजे. जिनेंद्र भगवंतांच्या वाणीचा स्वाध्याय आपल्याला केला पाहिजे. का बरे स्वाध्याय केला पाहिजे? कारण हे मंदिर जे आहे ना हे वास्तविक समोशरणाचं प्रतीक आहे. समोशरण आहे मंदिर हे. म्हणून आपण छत्र चंवर महामंडल हे सर्व स्थापित करत असतो. समोशरणात विराजमान आहेत म्हणजे मंदिर आपलं समोशरण आहे. आणि समोशरणामध्ये कशासाठी जात असतो आपण? फक्त दर्शनासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी जात नसतो. समोशरण हे धर्मसभा असते भगवंतांची आणि त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून धर्माचं श्रवण करण्यासाठी जात असतो, धर्म ऐकण्यासाठी जात असतो. आणि हे समोशरण आहे. मग तिथं तर भगवान दिव्य ध्वनीच्या माध्यमातून धर्म सांगतात. तिथं कोण सांगणार? त्यांची वाणी आहे ना, जिनवाणी शास्त्र आहे ना. शास्त्र म्हणजे ती दिव्य ध्वनी आहे. तर ते शास्त्र आपण स्वतः वाचलं पाहिजे. तर हे समोशरणाचं प्रतीक आपल्याला एका प्रकारे पूर्ण होत असतं. म्हणून स्वाध्याय केला पाहिजे. झालं, स्वाध्याय केला. आता तर संपलं ना देवदर्शन? अरे अजून नाही संपलं. त्यानंतर सर्वात शेवटी लिहिलेलं आहे की शास्त्र स्वाध्याय केल्यानंतर थोडा वेळ हा विचार केला पाहिजे की मी कोण आहे, भगवान कोण आहे, ज्यांचं मी दर्शन करण्यासाठी आलेलो आहे आणि मी स्वतः भगवान कसा बनवू शकतो, मी स्वतः भगवान कसा बनेन याचा विचार थोडा वेळ केला पाहिजे. याचा जो विचार करणे, याचं जो चिंतन करणे आहे याला आपण म्हणू शकतो हे अंतस्दर्शन आहे. तर हे तिसऱ्या प्रकारचं दर्शन वास्तविक मुख्य आहे. डोळ्यांनी पाहिलं, त्याच्यानंतर त्यांच्या गुणांचं चिंतन करायला आपण प्रारंभ केलं, मनाने चिंतन करायला प्रारंभ केलंय, मानस दर्शन झालं. आता याच्या पुढे जाऊ, आता ही विधी जर वेळ असेल आपल्याला स्वाध्याय करण्याचा फार छान आहे, केलंच पाहिजे. अर्धा तास, पाऊण तास, जितका वेळ आपल्याला आहे तेवढं केलाच पाहिजे. त्याच्यानंतर चिंतन मनन केलं पाहिजे. जर हे शक्य नसेल तर कमीत कमी देव दर्शन करत असतानाच मानस दर्शनाबरोबर अंतस दर्शनापर्यंत पोचलं पाहिजे. काय अंतस दर्शन आहे? अंतस दर्शन हेच आहे, हे भगवान जसे तुम्ही आहात तसाच मी आहे. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वास्तविक पाहता काही अंतर नाही. मला सुद्धा तुमच्या सारखंच बनायचं आहे म्हणून मी तुमच्या शरणी आलेलो आहे. स्वभावाने मी सुद्धा तुमच्या सारखाच आहे. हा विचार, हे चिंतन यायला पाहिजे. मम स्वरूप है सिद्ध समान, अमित शक्ती ज्ञान निधान. एक हूँ स्वतंत्र निश्चल निष्काम हे फार सुंदर गीत आहे. याच्याविषयी निश्चित रूपाने सर्वांना माहित असेल. हे मनोहरलालजी वर्णी, सहजानंद वर्णी, सहजानंदजी वर्णी यांचा आहे. फार सुंदर शब्द लिहिलेले आहेत. मैं वह हूं जो है भगवान, जो मैं हूं वह है भगवान, मैं वह हूं जो है भगवान,
जो मैं हूं वह है भगवान, म्हणजे माझ्या आणि भगवानामध्ये वास्तविक काय अंतर नाही. जे भगवान आहेत तेच मी आहे आणि मी आहे तेच भगवान आहेत. स्वभावाने पाहिलं तर आम्ही दोन्ही एका प्रकारचेच आहोत. अंतर यही ऊपरी जान, वे विराग यहाँ राग वितान. आमच्या दोघांमध्ये अंतर काय आहे, ते पूर्ण वितरागी झालेले आहेत आणि मी आता रागी द्वेषी आहे. आपण राग द्वेषाचा अभाव करून वितरागी झालेले आहात, म्हणून मी आपल्या जवळ आलेलो आहे की माझ्याकडे राग द्वेष आहे आणि मी आपल्यासारखा कसा बनू शकतो. तर मी स्वभावाने आपल्यासारखा आहे म्हणून मी आपल्यासारखा बनू शकतो, म्हणून माझे स्वरूप सुद्धा आपल्यासारखेच आहे. याचा अर्थ मी स्वतः सुद्धा भगवान आहे, आपल्यासारखाच भगवान आहे असा निर्णय आपल्यामध्ये येणं, त्याला म्हटलं जातं अंतस्दर्शन. आणि हे वास्तविक दर्शनात की उद्देश जो पूर्ण आहे या ठिकाणी होत असतो अंतस्दर्शन. हे पहा, आपण घरी आपल्या आरसा लावतो, दर्पण काय काय म्हणायचं पहा, काची म्हणतात काही काही ठिकाणी, मिरर, दर्पण. हे जो आपण आरसा घरी लावत असतो, कशासाठी लावतो आपण? आरसा दर्पण कशासाठी लावत असतो? आरसा दर्पण आपण एवढ्यासाठी लावत असतो की आरशाकडे पाहत राहा, दर्पण पहा. काय दर्पण आरसा पाहण्यासाठी लावला जातो की आरशामध्ये आपलं रूप पाहण्यासाठी लावत असतो आपण. आरशामध्ये आपलं रूप पाहायचं आहे आपल्याला दर्पणामध्ये. म्हणजे दर्पण पाहण्यासाठी कोणी दर्पण लावत नाही, दर्पणामध्ये आपलं स्वरूप पाहण्यासाठी दर्पण लावलं जातं. अशाच प्रकारे मंदिरामध्ये भगवंतांची जी मूर्ती विराजमान केलेली आहे, ती भगवंतांची मूर्ती फक्त भगवंतांचं दर्शन करण्यासाठी वास्तविक लावलेलं नाही, त्या भगवंतामध्ये आपलं दर्शन करण्यासाठी लावलेलं आहे. अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की भगवान जे आहेत ते आपलं स्वरूप दर्शविण्यासाठी आरशाप्रमाणे आहेत. आमचं वास्तविक स्वरूप काय आहे हे आम्हाला दाखवण्यासाठी ते दर्पणासारखे आहेत. काय आहे आमचं, तुमचं रूप काय आहे, आम्ही कसे आहोत, हे जर पाहायचं असेल तर तिथं भगवंतांकडे पाहिलं पाहिजे. म्हणून जसं आपण दर्पणामध्ये पाहत असताना दर्पण पाहून सुद्धा दर्पण पाहत नाही, अगोदर दर्पण पाहतो, हुडकतो. मला केस विचारायचे आहेत, मला चेहरा स्वच्छ करायचा आहे, पाहायचा आहे, दाढी बनवायची आहे, जे काही काम करायचं असेल तर अगोदर दर्पण हुडकतो आणि दर्पण पाहिल्यानंतर दर्पणाला विसरून जातो आणि दर्पणामध्ये काय पाहतो, स्वतःला पाहत असतो. अशाच प्रकारे भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर भगवंतांच्या दर्शनाबरोबर पाहिलं, दर्शन केलं, त्यांच्या स्वरूपाचा विचार केला, त्याच्यानंतर मी सुद्धा आपल्यासारखाच भगवान आहे असा निर्णय करणे स्वतःमध्ये, याचा अर्थ आहे अंतस्दर्शन. आणि इथं आल्यानंतर वास्तविक दर्शनाचा जो लाभ आहे तो पूर्ण होत असतो. त्याच्यासाठी वास्तविक ही सर्व दर्शनाची प्रक्रिया आहे. आता आपण छंदावरती येऊ आणि छंदावरती हे जे 3 प्रकारचे दर्शन सांगितले ना, तिन्ही ठिकाणी दर्शनच म्हटलेलं आहे. चाक्षुष दर्शन, मानस दर्शन आणि अंतस्दर्शन. आता 3 दर्शन झाले तर 3 दर्शनाचं फळ ही या प्रकारे आपण म्हणू शकतो. पहा श्लोकावरती पहा, पुन्हा श्लोक घ्या. ते पहा, दर्शनम देव देवस्य म्हटलं अगोदर, देवादी देवांचे जिने भगवंतांचे दर्शन. दर्शनम पापनाशनम, हे जे पहिलं म्हटलेलं आहे, आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि जोपर्यंत आम्ही मंदिरामध्ये असतो तोपर्यंत आपल्या मनामध्ये कोणताही पापाचा भाव येत नाही. निश्चय म्हणून आपण प्रवेश केलेला आहे ना, मग निश्चय म्हणून जर प्रवेश केलेला आहे तर पापांना आम्ही सर्व बाहेर सोडलेला आहे. म्हणून जेव्हा आम्ही भगवंतांना पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये पवित्रतेचा भास होतो, पापांचे परिणाम येत नाहीत. म्हणून त्याला म्हटलेलं आहे हे चाक्षुष दर्शन, याला म्हणायचं आपण पापनाशन. परंतु फक्त असंच चाक्षुष दर्शन केलं, त्यांच्या स्वरूपाचा काही विचार केला नाही, तर याचा अर्थ आपल्या दर्शनामध्ये खोली आली नाही, गहराई आलेली नाही.
बस उथळ उथळ दर्शन झालं. मग उथळ उथळ दर्शन झालं त्याचा काय लाभ मिळणार आहे? तत्काळ जे पाप होत होते तेवढे पाप थांबले एवढंच झालं ना. पण एवढ्याने काम चालणार नाही. जेव्हा आम्ही त्यांच्या गुणाचं स्मरण करतो, मानस दर्शन करतो, त्यावेळा आपल्या परिणामामध्ये विशेष विशुद्धी होते. आपले परिणाम आणखीन निर्मल होतात. मन माझे सुंदर होवो, वरी जावो, गुण गावो, प्रभू पद कमली नित राहो. एक सुंदर भजन आम्ही लहानपणी म्हणत होतो. प्रभू पद कमली, जिनेंद्र भगवंताच्या चरण कमलामध्ये नित आनंदात राहावं. तर मन सुंदर व्हायला पाहिजे. मनाची निर्मलता, ही मनाची निर्मलता झाल्यानंतर विशेष जो पुण्याचा बंध होतो, विशेष पुण्याचा आश्रय होतो, त्या शुभभावामुळे, त्या भावामुळे स्वर्ग देवगतीची प्राप्ती होऊ शकते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे दर्शनम स्वर्ग स्वरूपा. थोडीशी विशुद्धी वाढली, पुण्य परिणाम वाढले. पहिल्या दर्शनाने पापाचाच नाश झाला, विशेष पुण्याचा बंध होणार नाही. आणि या मानसिक दर्शनामुळे, विशेष चिंतनामुळे पुण्य वाढेल, तर त्यामुळे स्वर्गाचीही असे पायरी. आणि तिसरं जे आहे, जेव्हा आम्ही स्वतः आपल्या स्वतःला भगवंतांसारखे समजू आणि स्वतः भगवान समजून आपल्या आत्म्याचं दर्शन करू, तेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. परद्रव्यने ते भिन्न आप में रुचि सम्यक तो भला आहे. जेव्हा आपली दृष्टी त्यांच्याकडून हटून आपल्याकडे आली, स्वतःमध्ये आली, तर या ठिकाणी सम्यक दर्शन आत्मदर्शन होईल. आणि आत्मदर्शन, आत्मध्यान, अंतसदर्शन या दर्शनामुळे मोक्ष साधन, हे मोक्षाला साधन बनणार आहे. म्हणजे फक्त भगवंताची पूजाच रोज करत राहा आणि मोक्षाला जाल असं शक्य नाही. त्या पूजेच्या माध्यमातून अंतस दर्शनापर्यंत पोहोचल्यानंतरच ते मोक्ष साधन होऊ शकणार आहे. म्हणून तीन कारण, तीन प्रकारचं दर्शन, तर तीन प्रकारचे कार्य, तीन प्रकारचे फळ यातून आपल्याला मिळत असतात. दर्शनम देवदेवस्य, दर्शनम पापनाशनम, दर्शनम स्वर्ग सोपानम आणि दर्शनम मोक्ष साधनम. कधी कधी असं वाटेल की भगवंतांचं दर्शन करण्यासाठी गेलेलो आहोत आणि भगवंतांचं दर्शन सोडून आम्ही आपल्या आत्म्याचं दर्शन करू लागलो, तर हे तर भगवंतांचा अपमान आहे. आम्ही तर भगवंतांची भक्ती, स्तुती, पूजा करायला गेलेलो होतो आणि आम्ही आपल्या आत्म्याचं दर्शन, आत्म्याचं ध्यान करायला लागलो. असं कसं होईल बरं? दोन गोष्टी सांगतो याच्यामध्ये. पहिली गोष्ट, समूह शरणामध्ये भगवंतांचे सर्वात प्रमुख शिष्य कोण असतात? भगवंतांचे सर्वात मोठे प्रमुख पहिले शिष्य कोण? गंधर्व देव, गंधर्व भगवान. आणि ते गंधर्व भगवान नेहमी भगवंतांच्या समोर आहेत. तर ते जे भगवंतांच्या समोर आहेत, ते फक्त भगवंताची पूजा, भक्ती आणि वंदनाच करत असतात काय? काय करतात? मुनिराजांना प्रत्येक अंतर मुहूर्तामध्ये आत्म्यामध्ये लीन व्हायचं असतं, होतातच ते. आणि ज्या वेळा आपल्या आत्म्यामध्ये लीन होतात, त्यावेळेला भगवंतांची स्तुती, भक्ती कुठे आहे? म्हणजे त्यांच्या समोर बसून त्यांचे मुख्य शिष्य सुद्धा निरंतर आपल्या आत्म्याचंच ध्यान करत आहेत. मग जेव्हा त्यांचे पट्टशिष्य, मुख्य शिष्य हे कार्य करत आहेत आणि आम्ही केलं, तर त्यांचा अपमान कसा होईल? दुसरा, कालच आपण म्हटलो होतो जैन कुणाला म्हणतात? जैन कोण? जिनेंद्र भगवंतांचे भक्त ते जैन. भक्त म्हणजे काय? त्यांची पूजा करणारे, ते दर्शन करणारे. तरी भक्त त्यांना म्हटलं जातं, त्यांच्या सांगितलेल्या मार्गावरती जे चालतात, त्यांच्या अनुसरून जे आचरण करतात, त्यांच्या आज्ञेचं पालन करतात. म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हा वास्तविक शिष्य आहे त्यांचा. आणि भगवंतांच्या आज्ञेचं काय, भगवंताची आज्ञा काय आहे? तत्वार सूत्राचं पहिलं सूत्र सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्गा. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र प्राप्त करा आणि मुक्ती मार्गावरती लागा. त्यांना आम्ही तीर्थंकर म्हणत असतो ना. तीर्थंकर म्हणजे तीर्थाला करणारे, तीर्थाला करणारे, संसार सागरातून तिरून जाण्याचा मार्ग सांगणारे.
मग संसार सागरातून तिरून जाण्याचा मार्ग काय आहे आणि कोण सांगत आहेत? जे स्वतः तिरून गेलेले आहेत आणि जसं तिरून गेलेले आहेत तसं आम्हाला सांगत आहेत. जो हुए आज तक अरिहंत, सबने अपनाया यही पंथ, उपदेश दिया इसी प्रकार, वो सबको मेरा नमस्कार. म्हणजे आमचे भगवान असे नाहीत की त्यांनी स्वतः एक मार्ग अपनावला आणि भगवान बनले आणि आम्हाला दुसरा मार्ग सांगत आहेत. कशासाठी? की तुम्ही भक्त बनून राहा आणि भक्त बनून राहाल तर आमची पूजा कराल. आमचे भगवान असे नाहीत. आमचे भगवान तर हेच, ते भगवान आमचे जे तीर्थंकर झालेले आहेत ना, त्यांना तीर्थंकर पदवी यामुळेच मिळालेली आहे की त्यांच्या आतमध्ये भावना होती, जगातले सगळे जीव सुखी व्हावेत. सुखी व्हावेत म्हणजे भगवान व्हावेत, मोक्षाला जावेत सगळेच्या सगळे, अशी भावना होती. आणि त्यामुळे त्यांना असे पद प्राप्त झालेलं आहे की मोक्षाला जाण्याचा मार्ग ते सांगत आहेत. आणि त्यांची ही आज्ञा आहे, स्वतःला ओळखा, स्वतःला जाणा आणि स्वतःला ओळखून स्वतःमध्येच लीन व्हा. हाच मोक्षाचा उपाय, हाच मार्ग आहे. भगवंतांच्या समोर जाऊन आम्ही हात जोडतो आणि नमस्कार करतो, भगवान आम्हाला संसारातून पार करा. तर भगवान म्हणतात, तुमची आणि माझी दिशा उलटी आहे, वेगळी आहे. आणि दिशा जर वेगळी उलटी आहे तर दशा सुद्धा उलटी होणार आहे. काय होत आहे? मी काय करत आहे आणि तुम्ही काय करत आहे? भक्त भगवंतांचं दर्शन करत आहे, दर्शन घेत आहे, भगवंतांना पाहत आहे. आणि आमचे भगवान काय करत आहेत? आमचे भगवान भक्ताला पाहत आहेत. बरोबर आहे ना? अरे आमचे भगवान भक्ताला कुठं पाहत आहेत? भगवंतांना तर सोडून द्या. अरे आमचे मुनिराज जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात, कोण बसले, कोण आले, कोण येऊन गेले, कुणाला काय माहित आहे? कुठे कल्पना आहे? तिन सुथेर मुद्रा देखी मृगगण उपल खाज खुजावते. असे ध्यानस्थ बसलेले आहेत, असे बसलेले आहेत की दगडासारखं बिलकुल. आणि असे दगडासारखे स्थिर झालेले आहेत. हरिण आणि अशी जनावरं येऊन त्यांना पाठीला खाज होत आहे, तर ते हे दगडच आहे समजून आपली पाठ खाजवत आहेत. कोण येत आहे, कोण जात आहे, कुठं त्यांना. ही मुनिराजांची दशा. आणि साक्षात भगवान झालेले आहेत. सकल गेय गायक तदपि निजानंद रसलीन, आपल्या आनंदामध्ये मग्न आहेत. कुठं आपल्या दुसऱ्याकडे पाहायची त्यांना फुरसत आहे? ते तर आपल्याकडे पाहत नाही. ते कुठं पाहत आहेत? ते आपल्यामध्ये पाहत आहेत, स्वतःकडे पाहत आहेत. ते म्हणतात, जर तुम्हाला माझ्यासारखं भगवान बनायचं असेल तर तू आपली दिशा बदला. दिशा बदला म्हणजे तुम्ही माझ्या चरणी येऊ नका. येऊ नका, आला तरी बरा, याच्यामुळेच तुम्हाला मार्ग मिळेल. परंतु असंच करत राहिला तर त्याला म्हटलं ना, तुम्ही भगवान दास तर बनाल, भगवंताचे दास तर बनाल, पण भगवान बनू शकणार नाही. भगवान बनण्यासाठी जे भगवान करत आहेत तेच तुम्हाला करावं लागेल, तर तुम्ही भगवान बनू शकाल. तर भगवंताची दिशा वेगळी आहे आणि आपली दिशा वेगळी आहे. आम्ही भगवंताच्या मार्गी लागलो तर भगवान काय करत आहेत? आचार्य शांतीसागर महाराजांच्या जीवनाचा एक प्रसंग आठवत आहे. शांतीसागर महाराज एक वेळ शांत बसलेले होते आणि त्यांचं जीवन चरित्र लिहिणारे चारित्र चक्रवर्ती, जीवन चरित्र ज्यांनी लिहिलं, सुमेरचंद दिवाकर, पंडित सुमेरचंद दिवाकर, ही त्यांच्याशी निकटता होती, येत जात होते त्यांच्या जवळ आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक सर्व प्रकारची चर्चा ते करत होते, बोलत होते. कधी कधी थट्टा मस्करी करत होते, सर्व काही बोलत होते. तर एक वेळ त्यांनी आले, महाराज शांत बसलेले होते, तर सुमेरचंदजी त्यांना म्हणाले, काय महाराज आपण असं बसलेला आहात? तर म्हणलं काय करावं? तर आपण असं का करत नाही की आपल्या मनाला सिद्धशिलेवरती घेऊन जा आणि सिद्धशिलेवरती घेऊन जाऊन, वास्तविक सिद्धशिलेवरती सिद्ध भगवान नसतात त्याच्याही वरती, पण सामान्य रूपाने असंच म्हटलं जातं. तर आपलं मन तिथं घेऊन जा आणि तिथं जे सिद्ध भगवान आहेत त्यांचं स्मरण करा, त्यांचं ध्यान करा, त्यांचं चिंतन करा.
शांतीसागर महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं त्यांना. ते म्हणाले, पंडितजी तुम्ही मला म्हणता की माझं मन मी सिद्धशिलेवरती घेऊन जाऊ, तिथं सिद्ध भगवंत आहेत त्यांचं ध्यान करू. की तिथं जे सिद्ध भगवान आहेत ते काय करत आहेत, ते काय करू लागले? सिद्ध भगवान आपल्या आत्म्याचं ध्यान करत आपल्यामध्ये लीन आहेत. जर ते सिद्ध भगवान आपल्या आत्म्यामध्ये लीन आहेत, आपलं ध्यान करत आहेत, तर मग मी सुद्धा आपल्या आत्म्याचं ध्यान का करू नये? त्यांचं ध्यान का करत तिथं जाऊन इतकं लांब जाण्याची काय आवश्यकता आहे? माझा आत्मा इथं आहे, मी माझ्या आत्म्याचं ध्यान करू शकतो, म्हणजे आत्मध्यान. आणि त्यांचा अंतिम उपदेश सर्वांना लक्षात आहे, घेऊ नका. आत्मध्यानाशिवाय मोक्ष नाही, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. त्याच्यासाठी स्वाध्याय करा, फार कळकळीने सांगितलेलं आहे. म्हणून देवदर्शनाचा मुख्य उद्देश आत्मदर्शन आहे, स्वतःचं दर्शन आहे. जिन दर्शन कर निज दर्शन पा, सतगुरु वचन सहा. म्हणजे सद्गुरूंचा, जनवाणीचा, जिनेंद्र भगवंताचा हा उपदेश आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला जाणं आणि स्वतःमध्ये लीन व्हा. स्वतःकडे पहा, माझ्याकडे पाहू नका, हा त्यांचा उपदेश आहे. माझ्याकडे म्हणजे भगवंतांना पाहिल्याने ते म्हणतात की तुम्हाला पुण्याचा बंद होऊ शकतो. स्वर्ग सोपानम पापनाशनम स्वर्ग सोपानम पर्यंत येऊ शकता, पण माझंच दर्शन करत राहिला तर माझ्यासारखे बनू शकणार नाही, मोक्ष साधनम होऊ शकणार नाही. त्यासाठी अंतस दर्शन म्हणजे तिसऱ्या प्रकारचं दर्शन आवश्यक आहे. मला वाटतं आजची वेळ झाली, 8:15 पर्यंतच आहे ना. 8:15ची वेळ झालेली. आता 8:30 वाजता डॉक्टर भारीजींचं प्रवचन सुरू होईल, म्हणून आज पुन्हा इथेच आपण थांबू. पुढे मला जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही, पुष्कळ चर्चा झालेली आहे. पुढे श्लोकांचा अर्थ करत करत त्या ठिकाणी जो विशेष भाव असेल त्याची चर्चा करत आपण चालू. पुन्हा याच एका श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा विचार करा. सर्वात अगोदर दर्शनम देव देवस्य म्हटल्या बरोबर आपल्या चित्रामध्ये आलं पाहिजे, जिनेंद्र देवाशिवाय दुसरं कुणीही आम्हाला पूज्य नाही, त्याच्याशिवाय आम्ही पुन्हा दुसऱ्याला वंदनीय मानणार नाही. एक धर्मभूषण महाराज होते इकडे दिल्ली प्रांतामध्ये, दिल्ली भागामध्ये. आणि त्या भागातले लोक अधिकतर बाकी देवी देवतांना पूजणारे आहेत. त्या ठिकाणी एक अग्रवाल समाज असतो. आपल्याकडे साहूजी वगैरे आहेतच की, त्यामध्ये वैष्णव आणि जैन दोन्ही मानणारे असतात. जैन कुलात जन्म जरी झाला तरी पुष्कळशी वैष्णव पद्धतीला मानणारे असतात. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी ते नेहमी एक म्हणजे समजा एक काय म्हणायचं त्यांना वाक्य असं म्हटलं जातं ना, नारा दिल्यासारखा. जितेंद्रना माहित आहे, जितेंद्र गेलेले आहेत पुष्कळ त्यांच्याकडे, जितेंद्र राठी. ते म्हणत होते, वीतरागता धर्म है, वीतरागी पूज्य है. वीतरागता धर्म है, वीतरागी पूज्य. बस वीतरागताच धर्म आहे आणि वीतरागी भगवानच पूज्य आहेत. त्याच्याशिवाय रागी द्वेषी देवी देवता कोणी पूज्य नाहीत. आणि रागामध्ये धर्म नाही, कोणत्याही प्रकारचा राग भाव असतो तो कुठेही धर्म नाही. स्नेह प्रेम, कुणाविषयी प्रेम असो, प्रेम हा संसाराचाच कारण बनत असतं. सर्वापासून विरक्त वीतरागता तोच धर्म आहे आणि वीतरागीच पूज्य आहे. म्हणून दर्शनम देव देवस्य म्हटल्याबरोबर आपल्याला वीतरागी जिनेंद्र भगवंताचं स्मरण आलं पाहिजे. त्याच्याशिवाय कोणीही पूज्य नाही हे निश्चित रूपाने आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि सहज दर्शन केल्यानंतर पाप नाशनम तर होणारच आहे. धवलामध्ये तर असं लिहिलेलं आहे, देवदर्शनाची महिमा. देवदर्शनाची महिमा अशी आहे की निधत्ती निकाचित कर्म सुद्धा जे कशाने कटत नाहीत म्हणतात, ते देवदर्शनाने कटू शकतात. पापनाशनम स्वर्ग सोपानम, सहज पुष्कळसे आपण त्याच्यामध्ये जयाची महाघोर कर्मे निमाली त्याच्यामध्ये 2-3 उदाहरण दिलेली आहेत. जीवनधर कुमार आणि कुत्र्याला नमोकार मंत्र ऐकवला, तो कसा स्वर्गाला लगेच पोहोचला. पुष्कळ अशा गोष्टी आहेत. दर्शनम स्वर्ग सोपान. आणि या माध्यमातून जर आत्मदर्शन केलं तर दर्शनम मोक्ष साधनम, हे जिनेंद्र देवांचं दर्शन
आपल्याला मोक्षाचे कारण बनव, या पवित्र भावनेनं आजची चर्चा आपण पूर्ण करू. ठीक 7:30 वाजता आपण चर्चा प्रारंभ करू, म्हणून सर्वांनी ठीक वेळेवरती उपस्थित राहावं. उद्या दुसऱ्या श्लोकापासून चालू करू ना. पहिल्या श्लोकातली चर्चा झालेली आहे, दुसऱ्या श्लोकापासून आपण चर्चा उद्या प्रारंभ करू. ते शेवटचं हे घ्या, जिनवाणी हा जितेंद्र म्हणा. सर्वांना जय जिनेंद्र. अज्ञानास समूळ नष्ट करिते, सम्यक्त्व उत्पादिते, सन्मार्गी रती जोडिते हृदयीचे, मिथ्यात्व जी नाशिते, कर्माचे फळ वर्णुनी करीतस्ते, चारित्र जी निर्मल, वाणी श्री प्रभुची विमोह हरुनी, ती वाढवो मंगल, ती वाढवो मंगल, ती वाढवो मंगल. सर्वांना सादर जय जिनेंद्र.